नमस्कार मित्रांनो, मगाच्या व्हिडिओत ओझरता उल्लेख केला, पण नंतर वाटलं हा स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये कोण जिंकणार कोण हरणार याची चर्चा सुरू राहील. पण मुद्दा असा आहे की वोट जिहाद करणाऱ्या मुसलमानांना याच्यातनं काय मिळणार, हा प्रश्न आता राज्यातले मुसलमान विचारायला लागलेले आहेत. एक गोष्ट स्पष्ट आहे की भाजपा ज्या काही 150-55 जागा लढणार आहे त्यातली एकही जागा किंवा एकाही जागेवर कोणा मुसलमानाला भाजपात तिकीट दिलं असं वाटत नाही. दिलं तर एखादी जागा, मला तेही म्हणजे अशी दूर शक्यते दिसत नाही, पण अगदी दिलं तर एखाद्या जागी दिलं जाऊ शकतं. एकनाथ शिंदे शिवसेनेचा अब्दुल सत्तार वगळता बाकी कोणी मुस्लिम नेता आमदार दृष्टिक्षेपात येत नाही. म्हणजे साधारणतः त्यांचे जे काही 80, 85, 90 जे काही जागा त्यांना मिळतील, म्हणजे या 230 पैकी 230-35 पैकी मुस्लिम तिकीट एकच असेल, अब्दुल सत्तार. अजितदादांना मिळतील 40-50 जागा, 50 धरून चालूया. त्यांनी घोषणा केली की त्याच्यातल्या 10% जागा या मुस्लिम उमेदवार ते उभे करतील. कोण ते साधारणतः आपल्याला माहिती आहे. नवाब मलिकला उभं केलं तर महायुतीच तुटेल. बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकी, त्याला तिकीट दिलं जाऊ शकतं. नंतर मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाडांविरुद्ध नजीब मुल्लांना तिकीट दिलं जाऊ शकतं. पण तरी देखील 50च्या 10% म्हणजे 5, म्हणजे महायुती 288 पैकी 6-7, अगदी जास्तीत जास्त 8 जागा मुसलमानांसाठी सोडेल. महाविकास आघाडी खरं आव्हान असणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता महाविकास आघाडीला मतदान केलं. त्यांनी त्यासाठी MIMलाही झिडकारलं, जो मुसलमानांचा पक्ष म्हणून स्वतःला सादर करतो. त्यांनी वंचितलाही नाकारलं. आणि दुसरीकडे भाजपाने उघड आणि छुप्या मार्गाने मुस्लिम समाजाच्या एका मोठ्या घटकास आकर्षित करण्याचे प्रयत्न केले होते. भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या किमान 80 ते 85% लोकांना भाजपाचे हे प्रयत्न बिलकुल पसंत नाही आहेत. हे पसमंदा मुस्लिम म्हणून जे काही भाजपाने शोधून काढलं आहे ते थोतांड आहे असं वाटणाऱ्यांची संख्या खूप आहे. भाजपाचं याच्या मागे असं थिंकिंग होतं की जर शरद पवार हिंदू समाजामध्ये उघड फूट पाडण्यासाठी जातीयवाद करतात, म्हणजे राजकारणाच्या केंद्रस्थानी जातीतला संघर्ष आणतात. देशातले अनेक प्रादेशिक पक्ष तसं बघायला गेलं तर कुठल्या ना कुठल्या जातीच्या आधारावरच मोठे झालेले आहेत. मग ते यादवांच्या मतांवर मोठे झालेले असलेले राजद असेल किंवा सपा असेल, किंवा जाटव मतदारांच्यावर मोठे झालेले बसपा असेल, किंवा मग अन्य प्रादेशिक पक्ष असतील जे मुख्यतः ज्यांना त्या जातीचा एक पाठिंबा आहे. प्रादेशिक अस्मितेच्या नावावर खरोखर निवडून येणारे खूप कमी पक्ष आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक यांच्याबाबत तसं बोलता येऊ शकेल, पण बाकी बरेचसे प्रादेशिक पक्ष हे त्या जातीच्या आधारावर आहेत. आणि तशा प्रकारे जर आपण मुस्लिम समाजात जातीवर आधारित, आणि तो जातीयवाद मुस्लिम समाजात हिंदू समाजापेक्षा अधिक ठळकपणे दिसून येतो, अधिक मोठा आहे. आणि याच्यामध्ये मुसलमान जरी झाले असले 100, 200, 500 वर्षापूर्वी, तरी आपण पूर्वी ब्राह्मण किंवा रजपूत किंवा ठाकूर किंवा क्षत्रिय होतो याचा अभिमान असलेले मुसलमान आहेत. आपण या देशातलेच नाहीत, आपण सौदी अरेबियातनं आलेलो होतो आपले पूर्वज, किंवा तुर्कीवरनं आले होतो, किंवा अफगाणिस्तानमधनं आलो होतो आणि आम्ही या देशावर राज्य करत होतो याचा अभिमान असलेले लोक आहेत. अगदी आपले हमीद अन्सारी, त्यांनाही त्यांचं घराणं हे कुठल्या तरी अन्सार म्हणजे प्रेषित मोहम्मदांचे जे जवळचे निष्ठावान सैनिक होते त्यांच्यापासून आपलं घराणं सुरू झाल्याचं त्यांनाही अभिमान आहे. आणि बाकीचे जे 70-75% मुसलमान आहेत, ज्यांना पसमंदा मुस्लिम म्हटलं जातं, ते मूळचे हिंदू समाजातले दलित आणि OBC ज्या आजच्या हिंदूंमधली जे वर्गवारी केली तर
त्यांना इस्लाम स्वीकारावा लागला. बऱ्याच जणांना बळजबरीने स्वीकारावा लागला, काही जणांनी नोकरी धंद्यासाठी केला, काही जणांनी पैशासाठी केला, जे काही कारण असेल ते आता ते आठवत नाही. पण इस्लामचा स्वीकार करूनही त्यांची काही जातीयवादातनं सुटका झाली नाही. त्यांना आजही मुस्लिम समाजात त्यांच्याशी हे जे अशरफ मुसलमान आहेत ते रोटी बेटीचे व्यवहार करत नाहीत. आणि त्यामुळे त्यांना जर आपण लाभार्थी म्हणून आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला मतं देतील, असं कदाचित कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या, अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मनात हे कुठून तरी आलं. आणि त्याच्यामुळे किंवा त्याच्या परोक्षही, कारण नरेंद्र मोदींनी कधीच धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही. खास करून जे लाभार्थी राजकारण आहे त्याच्यामध्ये जो गरीब आहे किंवा ज्याच्याकडे ज्या सामान्य सोयी नाहीत त्यांना ती सोय पुरवण्याचा प्रयत्न भाजपाने केला. त्याच्यामध्ये शौचालय बांधणं असेल, वीज पुरवठा असेल, गॅस सिलेंडर असतील, गरिबांसाठी घरं बांधणं असेल, सगळ्यामध्ये मुस्लिम समाजाचा वाटा हा लोकसंख्येच्या दुप्पट होता. कारण गरिबी रेषेखालची त्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. भाजपाने तिकीटं त्या मानाने दिली नसतील, पण भाजपाचं असं कदाचित त्यातल्या भाजपाच्या काही एका मोठ्या गटाला वाटत होतं की या निमित्ताने कदाचित एक गठ्ठा मतदान आपल्या विरुद्ध होतं, ते होणार नाही. पण भाजपाचा हा अंदाज लोकसभेच्या निवडणुकीत खोटा ठरवला आणि त्यामुळे भाजप आपल्या घिस्यापिट्या राजकारणाला पुढे नेणार हे उघड आहे. आता प्रश्न उरला महाविकास आघाडीचा. कारण काँग्रेसनी असं सूचित केलं आहे की आम्ही किमान म्हणजे महाविकास आघाडी म्हणून किमान 18 तिकीटं मुसलमानांना देणार आहोत. 18, पण 18 म्हणजे किती झाली? 288च्या जेमतेम 6% झाली. म्हणजे मुस्लिम समाजाला वाटतं आमची लोकसंख्या 20% आहे, हिंदू समाजाला वाटतं त्यांची लोकसंख्या 20%. 2011च्या जनगणनेनुसार ती संख्या 11.5-12% काहीतरी महाराष्ट्रात आहे. म्हणजे 20% तिकीटं मिळणं दूर, 11.5-12% तिकीटं मिळणं दूर, त्यांना जर 6-7% तिकीटं द्यायची भूमिका महाविकास आघाडी आणि त्यातल्या 18 पैकी 13-14 तिकीटं तर फक्त काँग्रेस देणार आहे, असं काँग्रेसच्या वर्किंग प्रेसिडेंटना म्हणजे आरिफ नसीम खान त्यांना वाटतं. अर्थात त्यांना कोणी विचारणार नाही आहे, सगळे निर्णय हे हायकमांड ठरवणार आहे. आणि ते प्रत्यक्षात ते 13-14चा आकडा 7-8वर आला तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि त्याच्यातही अकोला, अमरावती, नागपूर वगैरे अशा जागा विदर्भातल्या जिथे मुस्लिम संख्या भरपूर आहे. आणि आता भानुचंदर जो तर तिकडे फिरतोय आणि तो ज्या भागात आता फिरतोय त्यांनी पण हा मुद्दा आवर्जून मांडला की तिथे मुस्लिम लोकसंख्या या सगळ्या, आज तो करंजाला गेला होता, यवतमाळला, म्हणजे अमरावती या सगळ्या भागात ठळकपणे दिसू लागलेली आता. काँग्रेस त्यांना तिकीटं देण्याची योजना बनवत आहे. म्हणजे ती 13-14 तर काँग्रेस देईल. मग उबाटा सेनेचं काय? म्हणजे आझाद पठण ठीक आहे, टिपू सुलतानुद्दीन ठीक आहे, जनाब बाळासाहेब ठाकरे, जनाब उद्धव ठाकरे, हे सगळं ठीक आहे, पण सीट किती देताय ते बोला. जर तुम्ही सीट आम्हाला देणार नसाल, आमच्या धर्माच्या लोकांना देणार नसेल, तर आम्ही तुम्हाला मतदान का करावं हा प्रश्न मुसलमानांनी विचारला. म्हणजे मुसलमानांनी मतदान का केलं? कारण त्यांच्या नंतर लक्षात आलं की आपण MIMला मतदान केलं की मतांचं म्हणजे वोट कटिंग होतं, मतांची विभागणी होते आणि त्याच्यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून येतो. आणि त्यामुळे भाजपाला पाडायला सूड तर घेतला, पण पदरी काय मिळालं? काही नाही. महाराष्ट्रातल्या खासदारांमध्ये मुस्लिम समाजाचे किती खासदार निवडून आले हा देखील प्रश्न विचारण्यासारखा आहे. आणि त्यामुळे यावेळेला मुस्लिम समाज त्याच द्वेषाने, त्याच ईर्षेने भाजपाला पराभूत करण्यासाठी मतदान करेल का महाविकास आघाडीला तो आपली किंमत मागेल की आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता, यावेळेला आम्हाला किमान 30 मुस्लिम उमेदवार पाहिजे तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊन, अन्यथा आम्ही MIMकडे जाऊ, अन्यथा आम्ही समाजवादी पार्टीकडे जाऊ. समाजवादी पार्टी तर तयारच आहे. अखिलेश यादव यांनी ऑलरेडी 5 जागा घोषित केलेल्या आहेत. आणि याच्या पूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बघितलं तर त्यांना कधी 4, कधी 3, कधी 2 म्हणजे साधारणतः अशा जागा त्यांना मिळालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मानखुर्द, शिवाजीनगर जिथे शिवसेना उबाटा गटाचा डोळा आहे ती जागा त्यांना लढायची आहे. कदाचित भायखळा, मालेगाव या जागा त्यांना लढायच्या आहेत. भिवंडी आहे. आणि तिथे जर मुस्लिम उमेदवार उभा राहिला कोणत्याही पक्षाचा असे नका, म्हणजे मुंबऱ्यात नजीब मुल्लापेक्षा मुसलमान जितेंद्र आव्हाडांना मतदान घेतील. कारण जितेंद्र आव्हाडांनी वेगळी उंची गाठलेली आहे विकास करण्यात मुस्लिम समाजाचा. आणि त्यामुळे कदाचित तिथे तरी देखील
त्यांना मतदान केलं जाईल. पण बाकीच्या जागांवर जर महाविकास आघाडीनी, जिथे मुसलमानांची संख्या 30%, 25%, 30%च्या वरती आहे, तिथे जर महाविकास आघाडीनी भाजपाला हरवण्यासाठी पुन्हा एकदा हिंदू उमेदवार उभे केले तर मुस्लिम समाज कोणाला मतदान करेल? म्हणजे याच्यातनं मुस्लिम समाजाची अवस्था अशी झालेली आहे की छापा म्हटलं तरी हारणार, काटा म्हटलं तरी हारणार. म्हणजे अमिताभचं ते नाणं होतं शोलेमध्ये की दोन्ही बाजूला एकच त्याच्या चिन्ह होतं आणि त्यामुळे कुठलंही टॉस केला आणि काही आलं तरी पराभव विरुद्ध पक्षाचा व्हायचा. महाराष्ट्रातल्या मुसलमानांना हा विचार करण्याची गरज वाटत असेल की नाही माहिती नाही, कारण जर विचार करायचा असता तर खरा तो 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी केला असता. पण या निवडणुकीत महाराष्ट्रातला मुसलमान, की ठीक आहे देशाच्या निवडणुकीत आम्ही तुमचं ऐकलं, तुम्हाला मतदान केलं, पण महाराष्ट्राच्या याच्यात आम्हाला आमची ताकद कुठेतरी तर दाखवायला पाहिजे. ती ताकद दरवेळेला कुठल्या तरी मिरवणुकीच्या वेळेला दगडफेक करून किंवा असं करून, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तर एका मुलाखतीत सांगितलं की काँग्रेसनी आज मुसलमानांची अवस्था करून ठेवली की फक्त पंक्चरवाले आणि गाडीचे मेकॅनिक वगैरे अशाच नोकऱ्या मुसलमानांना, ओला टॅक्सी, इलेक्ट्रिशियन, AC रिपेअर, म्हणजे याच्या पलीकडे मुस्लिम समाजाचे लोक का दिसत नाहीत? कारण काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला तो विकास झालेला नको आहे. पण ठीक आहे, भाजपाने सांगितलं की दूध प्या तर हे विष पितील, एवढा भाजपाचा द्वेष आहे, समजू शकतो मी. पण शेवटी कुठेतरी ज्याला इंट्रोस्पेक्शन म्हणतात, विचार करायची वेळ, की आपल्याला बाकी काही नाही मिळालं तर चालेल पण राजकीय प्रतिनिधित्व तर मिळालं पाहिजे. किमान 15-20 आमदार तर आपले निवडून आले पाहिजेत. आणि जर महाविकास आघाडी तेवढ्या जागाच देणार नसेल तर मग सपाला किंवा MIMला का मतदान करून देणे, असा जर विचार मुसलमानांनी केला तर गेल्या वेळेला भाजपाला धडा शिकवणारा मुसलमान अप्रत्यक्षपणे यावेळेला तिकीटं न देणाऱ्या महाविकास आघाडीला धडा शिकवू शकेल. आता हा धडा शिकण्याच्या भीतीने जर महाविकास आघाडी आधीच धडा शिकली, उबाटा सेनेनी आधीच आपल्याला मिळणाऱ्या ज्या काही 95 जागा आहेत त्यातले 8-10 जागी जर मुसलमान उमेदवार दिले तर मग मुसलमान समाजाला विश्वास होईल की भले उद्धव ठाकरे काही हिंदुत्व, आमचं हे हिंदुत्व नाही, आमचं ते हिंदुत्व आहे वगैरे काहीतरी, आमचं घंटा बनवणारं हिंदुत्व नाही, आमचं गोमूत्राचं हिंदुत्व नाही, आमचं गाईचं हिंदुत्व नाही, आमचं हंबरड्याची आमची राज्यभाषा नाही वगैरे वगैरे काहीतरी ते बोलत असतील. पण किमान उद्धव ठाकरेंना खाल्लेल्या मिठाची, म्हणजे गद्दार करताना मुसलमान समाजाने जो पाठिंबा दिला त्याची काहीतरी किंमत आहे, जाणीव आहे, अशी भावना मुस्लिम समाजात होईल. पण त्याच्यासाठी अजून 7 दिवसाची आपल्याला मुदत आहे. तिकीट वाटप कोणाला कसं कुठे होतं त्यावर मुस्लिम समाज पुन्हा एकदा भाजपाला धडा शिकवणार का कदाचित महाविकास आघाडीलाही आपलं अस्तित्व दाखवून देणार ते अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.